विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जेवढी थेरी बघितली सगळी, ह्या थेरीचा पुढचा भाग आहे पॉइंट्स टू बी रिमेंबर. ट्रेडिंग अकाउंट पाहिलं आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं, बॅलन्स शीट बघितलं, अजून काही थेरी पाहिली. याच्यातले काही पॉइंट्स लक्षात ठेवण्यासारखे. आता हे तुम्हाला रजिस्टरमध्ये एका सेपरेट पेजवर लिहायचं आहे. रेड लाईनवर हेडिंग येणार आहे पॉइंट्स टू बी रिमेंबर. एकाच पानाचं आहे. आधी कंप्लीट ऐकून घ्यायचं, सगळं समजून घ्यायचं, मग नंतर लिहायचं आहे. एक लाईन सोडून हे 1 नंबरवर मी लिहितोय. पहिला पॉइंट हेडिंग दिल्यावर लाईन सोडून पहिला पॉइंट, आयटेम्स appearing in trial balance will be given only one effect. ट्रायल बॅलन्स मधला प्रत्येक आयटेम फक्त एकाच जागेवर येणार आहे. ओनली वन इफेक्ट. त्याचं कारण आहे, आतापर्यंत आपण जर्नल केलं, जर्नल एंट्रीज झाल्या, त्याचं लेजरमध्ये पोस्टिंग झालं. पोस्टिंग नंतर आपण बॅलन्सिंगही केलेलं आहे. बॅलन्सिंग झालं म्हणजे त्याचे 2 इफेक्ट होऊन गेलेले आहेत आणि म्हणून हा एक आयटेम फक्त एकाच जागेवर जाणार आहे. ट्रायल बॅलन्स मधला कोणताही आयटेम घ्या, तो एकाच जागेवर जाईल, एक तर ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला. हा झाला पहिला पॉइंट. एक लाईन सोडून नंतर लिहिणार आहात तुम्ही 2 नंबर. प्रत्येक पॉइंट मध्ये एका ओळीचं अंतर पाहिजे अशी अपेक्षा आहे. दुसरा पॉइंट, ऍडजस्टमेंट्स आर गिव्हन मिनिमम 2 इफेक्ट्स. ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट आहेत की नाही, त्या कमीत कमी 2 ठिकाणी येतात. ईच अँड एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज 2 फोल्ड इफेक्ट. 2 जागेवर येतात. एकच ऍडजस्टमेंट अशी आहे लॉस बाय फायरची, की जिचे 3 इफेक्ट येतात. अलग लक्षात, त्याचे 3ही इफेक्ट येतात लॉस बाय फायरच्या ऍडजस्टमेंटचे. ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, बॅलन्स शीटला. एनिवे, लाईन सोडून तिसरा पॉइंट, व्हेन प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ पार्टनर इज नॉट गिव्हन then the ratio is assumed to be equal. संपूर्ण प्रॉब्लेम मध्ये जे पार्टनर लोक आहेत त्यांचा जर प्रॉफिट रेशो दिलेला नसेल, नफ्याचं प्रमाण दिलेलं नसेल, त्यांचा नफा किंवा नुकसान, पार्टनरशिपचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, त्या दोन्ही पार्टनरला कोणत्या प्रमाणात वाटावं असं दिलं नसेल तर ते इक्वल वाटावं असा नियम आहे. इट इज द रूल ऑफ पार्टनरशिप फर्म. आता काही प्राध्यापक, काही विद्यार्थी इथं चुकून जातात की जर रेशो दिला नसेल ना तर ते कॅपिटलच्या प्रमाणात वाटायला लागून जातात, भांडवलाच्या. अहो, कॅपिटलच्या प्रमाणात प्रॉफिट तेव्हाच वाटायचा असतो ज्या वेळेला मेन्शन केलं असेल की तुम्ही कॅपिटल रेशोने प्रॉफिट वाटा. प्रॉब्लेम मध्ये असं स्पष्ट संकेत दिलेले असतात, मेन्शन केलेलं असतं. समजा रामाचं कॅपिटल 1 लाख, लक्ष्मणाचं कॅपिटल 60,000. आता अशा परिस्थितीमध्ये प्रॉफिट इक्वलच वाटायचं आहे, तर 1 लाख आणि 60,000चा रेशो काढायचा नाहीये. मुद्दा लक्षात घ्या. कळलं? थँक्यू. 4 नंबर, ट्रायल बॅलन्स मध्ये 2 प्रकारचे बॅलन्सेस असतात. डेबिट बॅलन्सेस, दुसऱ्या बाजूला क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बद्दल बोलतोय, फार सुंदर पॉइंट आहेत दोन्ही, 4था आणि 5वा. डेबिट बॅलन्सेस गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स आर रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और बॅलन्स शीट ॲसेट साइड. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असलेला आयटेम एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला खर्च म्हणून. खर्च ट्रेडिंगचा आहे का प्रॉफिट अँड लॉसचा हे आपल्याला बघावं लागेल. किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला येतो.
3 ठिकाणापैकी एकाच जागेवर येणार गॅरंटेड. मुद्दा लक्षात घ्या. उदाहरण सांगतो. ट्रायल बॅलन्स मध्ये बिल्डिंग दिलेलं आहे डेव्हिडला 3 लाख रुपये. त्या बिल्डिंगची किंमत ट्रेडिंगला येईल का, प्रॉफिट अँड लॉसला येईल? नाही. दोघांच्या डेबिटला नाही येणार, कारण ती मालमत्ता आहे, संपत्ती आहे. कुठे येईल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणजे एका जागेवर आली. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला सॅलरी दिलेली आहे. पगाराचा खर्च हा नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. ऑफिसचे खर्च आहेत, ट्रेडिंगला नाही येणार. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल, बॅलन्स शीटच्या ॲसेटला नाही येणार. मुद्दा कळला असेल. अजून एक उदाहरण देतो. वेजेस दिलेले असतील, वेजेस म्हणजे मजुरी, फॅक्टरीचा खर्च, तर वेजेसचा खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसचा संबंध नाही, बॅलन्स शीटचाही नाही. ह्या पद्धतीने एक आयटम एकाच जागेवर येतो. चौथ्याप्रमाणे 5वा क्रेडिट साईडच्या आयटम बद्दल आपण आता बोलतोय. क्रेडिट बॅलन्सेस गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स आर रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड of trading account, profit and loss account, or balance sheet liability side, or balance sheet liability side. क्रेडिटला असलं म्हणजे इन्कमच असेल, उत्पन्न किंवा देणं असेल. डेबिटला असलं म्हणजे खर्च किंवा मालमत्ता. सोपे प्रिन्सिपल. फायनल अकाउंट केव्हा येऊ द्या. क्रेडिटला देणं किंवा उत्पन्न. डायरेक्ट इन्कम म्हणजे सेल्स असतील तर ट्रेडिंगला, इनडायरेक्ट इन्कम असेल तर इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, सन्ड्री इन्कम, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. लक्षात येते. आणि लायबिलिटीचे आयटम जर असतील तर ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला नाही येणार. क्रेडिटर आहे, बिल पेएबल आहे, बँक लोन आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, देणं आहे, हे लायबिलिटीला येणार आहेत. कळत आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्समधून आयटम उचलायचा, फक्त एकाच जागेवर नेऊन ठेवायचा. चौथा आणि 5वा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, फार कामाचा आहे. शांततेत घरी 2-2, 3-3दा रिपीट करा, वाचा. पुढे या. पॉईंट नंबर 6. When current account appears in trial balance, capital account is fixed and all adjustments makes in current account. पार्टनरला कॅपिटल आणि करंट दिलेले असतात, सांगितलेलं आहे आपण. तर त्याच्यात जर फक्त करंट अकाउंट असेल तर अशा वेळेला कॅपिटल फिक्स असतं आणि बदल करंटमध्ये होतात. याला फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणतात. याच्यात दोन्ही अकाउंट येतात, कॅपिटल आणि करंट. बदल करंट अकाउंटमध्ये होतात. कॅपिटल फिक्स असतं, त्याच्यात बदल होत नाही. परंतु जर फक्त कॅपिटल अकाउंट असेल, करंट अकाउंटच दिलं नसेल ट्रायल बॅलन्समध्ये, पार्टनरच्या नावाचं फक्त भांडवल खातं, कॅपिटल अकाउंट, याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतात, सांगितलंय. व्हेन करंट अकाउंट इज नॉट गिव्हन इन trial balance, capital is fluctuating and all adjustments makes in capital account. All adjustment regarding capital, पार्टनरशी संबंधित संपूर्ण ऍडजस्टमेंट, ड्राविंग असेल, प्रॉफिट असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, तर ह्या ऍडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटमध्ये होतात, करंट अकाउंटमध्ये होत नाही. याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, फ्लक्च्युएट म्हणजे बदल होणारा कॅपिटल, फ्लक्च्युएट आला म्हणजे फक्त कॅपिटल, करंट अकाउंट नसतं. प्रॅक्टिकली सोडवताना अजून हे 2 पॉईंट जास्त लक्षात येतील, ज्या वेळेला याचे प्रॉब्लेम समोर येतील तेव्हा. 8वा पॉईंट इंटरेस्ट ऑन ड्राविंग संदर्भात दिलेला आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलही त्याच्यात. इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन, जर आपल्याला कुठलीही ॲडजस्टमेंटमध्ये माहिती व्यवस्थित दिलेली नसेल, interest on capital is allowed for 1 year, whereas interest on drawing is charged for 6 months. जर ट्रायल बॅलन्स मध्ये सांगितलं, ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलं नसेल
की इंटरेस्ट ऑन कॅपिटल वरची ऍडजस्टमेंट बरोबर आहे, पण इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग वर जर म्हटलं असेल किंवा 1 मिनिट सॉरी 8 नंबर पासून नवीन घ्यावं लागेल. चला बघूया 8 नंबर. इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन interest on capital is allowed for 1 year, whereas interest on capital drawings is charged for 6 months. ज्या वेळेला ऍडजस्टमेंट मध्ये क्लिअर केलेलं नसेल की तुम्हाला कॅपिटलवर म्हणजे वापरलेल्या भांडवलावर म्हणजे ड्रायव्हिंगवर, कॅपिटलच्या डेबिट बॅलन्सवर ड्रायव्हिंगवर जर इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग फक्त पर्सेंटेज दिलेले असतील आणि कालावधी दिलेला नसेल तर ते 6च महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं. इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग किती महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं? 6च महिने. पण इंटरेस्ट ऑन कॅपिटल संपूर्ण 12 महिन्याचं येतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल संपूर्ण 12 महिन्याचं काढावं लागतं. हेही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना जास्त लक्षात येतील. भरपूर प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला सुरुवात होते अजून. ओके, 9वा पॉइंट शेवटचा, ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेसच्या संदर्भात एक्सप्लेन केलेला आहे. 11वीतही आपण एक्सप्लेन केला होता. अत्यंत सोपं आहे. किरकोळ खर्चाचे 4 ते 5 नाव आहेत, समजून घ्या. तोंडी सांगतोय. किरकोळ खर्चाचे 4-5 नाव: ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस. सगळे किरकोळ खर्च आहेत. चहा पाणी, नाश्ता, अजून काही किरकोळ लागत असेल ऑफिसला ते या सगळ्या किरकोळ खर्चाला हे सगळे नाव आहेत. याच्यात एक छोटासा नियम आहे. ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्स सोडून बोलतोय आता, लक्ष द्या. जनरल एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस हे 4ही आयटम केव्हाही देऊ द्या. कोणते 4? जनरल, सन्ड्री, मिसलेनियस, ऑफिस हे एक्सपेन्सेस असतील तर हे किरकोळ खर्च आहेत. हे ऑलवेज प्रॉफिट अँड लॉसला येणार. नेहमी सदा सर्वदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच येणार. पण याच्या बरोबर जर ट्रेड एक्सपेन्स दिला असेल, मुद्दा नीट समजून घ्या. समजा जनरल एक्सपेन्स आणि ट्रेड एक्सपेन्स दिलेत. दोन्ही आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये एकाच वेळेला आले, जनरल आणि ट्रेड. तर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसलाच नेहमीप्रमाणे, पण ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला येईल. कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंटला. तिसरा मुद्दा, ट्रायल बॅलन्स मध्ये जनरल एक्सपेन्स नसेल किंवा ऑफिसही नाही, सन्ड्री नाही, मिसलेनियस नाही, पण फक्त ट्रेड एक्सपेन्स आहे. फक्त कोणता आहे? ट्रेड एक्सपेन्स. तर तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याला किरकोळ खर्च असं म्हणतात आणि तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, फार महत्वाचे आयटम्स आहेत हे. एका पानावर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत, पण माझं पुढचं ऐकून घेतल्यानंतर. मी पुढच्या स्लाइडवर येतोय, पुढच्या पेजवर येतोय. हे 9 आयटम लिहिल्यानंतर व्यवस्थित बघा काय सांगतोय ते. तुम्हाला परत 2-3दा ऐकता येईल घरी. नेक्स्ट पेजवर रेड लाईनच्या पासून म्हणजे रेड लाईन प्लस खालची लाईन ह्या 2 लाईनी कनेक्टेड लिहायच्या आहेत. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ चार्ट शोविंग ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्सेस. नेक्स्ट पेजवर या सांगितलं तुम्हाला. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ चार्ट शोविंग ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्सेस. रेड लाईन आणि खालच्या ओळीवर अशा 2 लाईनी लिहिल्यावर पहिल्या 2 लाईनी लिहून घ्यायच्या पुढच्या पेजवर. त्याला चिटकून 2 लाईनी मारायच्या नेहमीप्रमाणे आपण आखतोय. त्याला चिटकून एक, खालच्या ओळीवर एक 2 लाईनी. आणि शेवटी हा 8 सेंटीमीटरचा एक कॉलम करायचा आहे. हा वाला किती सेंटीमीटर? 8 सेंटीमीटर. इथून इकडे 8 म्हणजे इकडनं मोजायचं, इकडे येईपर्यंत 8 सेंटीमीटर. सेंटीमीटर छोटे असतात. हा उरलेला झाला मोठा, जोही उरेल तो मोठा. बोललेलं कळालं? आता
पहिल्या कॉलमचं नाव आयटेम्स, दुसऱ्याचं ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस. बोललेलं कळतंय? ही कॉलमची नावं द्यायची. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ह्या 2 लाईनी लिहून घेतल्यावर ही एक आडवी लाईन चिटकून लगेच खालीच्या ओळीवर एक आडवी लाईन. हा कॉलम 8 सेंटीमीटरचा असावा. हा उरलेला मोठा कॉलम, याचं नाव आयटेम्स, इकडे ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्स. हे पहिलं पेज झालं. आता एकूण हे आपल्याला 3 पेजेस लागणार आहे. मी सूचना लिहिली आहे बाजूला बघा. टू ड्रॉ ऑन 3 पेजेस. किती पेजवर काढायचे ते? 3. हे पहिलं पेज झालं. हे लिहायचं नाही आहे, ड्रॉ जे दाखवतोय हे ऑन कॉलम हे लिहायचं नाही बरं. हां, बाकी सगळं वरचं लिहायचं आहे. हे कॉलमची नावं द्यायची आहेत. हे कॉलम शब्द आणि ड्रॉ ऑन पेजेस हे लिहायचं नाही. कळलं? टू ड्रॉ ऑन 3 पेजेस आणि कॉलम ऑफ 8 सेंटीमीटर हे लिहायचं नाही. आता हे पहिलं पेज झालं. याला कनेक्टेड आणखी 2 पेजेस येणार. असेच 2 पेजेस, टोटल 3 पेजेस. पण पुढच्या 2 पेजेसला हे वरचं हेडिंग येणार नाही, कारण ते सप्लिमेंटरी आहेत. त्यांना हे वरचं हेडिंग येणार नाही. या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर फर्स्ट संपेल. किती पेजेसवर? 3 पेजेसवर. किती पेजेसवर? 3. असाच मी क्वेश्चन नंबर सेकंडही दाखवतोय, तोही 3 पेजेसवर आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आखायचं असंच आहे, सेम 8 सेंटीमीटरचा कॉलम. किती सेंटीमीटरचा? 8. नवीन पानावर क्वेश्चन नंबर 2, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स वगैरे या लाईनी लिहून घ्यायच्या. 2 आडव्या लाईनी. हा 8 सेंटीमीटरचा कॉलम, हा उरलेला. याचे नावं तेच आयटेम्स आणि इकडे नावं बदलले. आता ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे नावं बदलले. हे एक पेज झालं. दुसऱ्या प्रश्नाला आणखी 2 पेजेस, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाला टोटल किती पेजेस आहेत? 3 दिलेले इथं मी. टू ड्रॉ ऑन 3 पेजेस हे पहिलं. आणखी 2 असेच, पण हे वरचं हेडिंग येणार नाही. आणि हे टू ड्रॉ ऑन 3 पेजेस आणि कॉलम ऑफ 8 सेंटीमीटर हे 2 शब्द येणार नाहीत. काळजी घ्या. महत्वाची थेरी चालू आहे. आयुष्यात फायनल अकाउंटचा याचा व्यवस्थित अभ्यास केला, आपली थेरी अभ्यास केली, कोणतंही पुस्तकाचा किंवा कुठलाही रेफरन्स घेण्याची गरज भासणार नाही, एवढं पक्क करून ठेवतोय. विश्वास ठेवा. आलं लक्षात? तर आजच्या पिरियडला एवढं संपूर्ण तुम्ही लक्षात घ्या. व्यवस्थित आखायचं आहे. हा पहिला प्रश्न 3 लाईनीचा, 3 पेजेसचा. दुसराही प्रश्न 3 पेजेसचा. आणि एवढं संपूर्ण व्यवस्थित करा. रजिस्टर आजपर्यंत प्रत्येकाचे कंप्लीट असलेच पाहिजे, ही सगळ्यांना रिक्वेस्ट शब्द आहे मी. कारण ज्या वेळेला आपली भेटेल मी आधी रजिस्टरच पाहणार आणि ते कंप्लीट पाहिजे. ते नसतील तर मी तुम्हाला पनिशमेंट करेल. राग यायला नको, सगळ्यांना माहिती आहे. ओके, थँक्यू. गुड डे. टेक केअर ऑफ सेल्फ अँड युअर फॅमिली. थँक्स.